रामायण खरं तर आजच्या काळात का ऐकणे गरजेचे आहे? रामायण ही एक पुरातन कथा नाही, तर श्रीराम यांची भावना, कर्तव्य भावना, नीतिमत्ता, त्यांचे आदर्श आजच्या काळात सुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणून रामायण आज ऐकणं गरजेचे आहे. नैतिकता आणि जबाबदारी. खरं तर आजच्या आयुष्यामध्ये नीतिमत्ता आणि जबाबदारी यांना आपण जास्त प्राधान्य देताना बघत नाही आहोत, तर त्याची किंमत कमी होताना बघायला मिळते. पण श्रीराम यांनी जबाबदारी आणि नीतिमत्ता याला प्रथम प्राधान्य दिलेलं बघायला मिळतं. श्रीराम एवढे राजा असताना सुद्धा प्रजेच्या हितासाठी झटलेले बघायला मिळते. त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या कार्यस्थळी म्हणा किंवा आपण जे कार्य करतो ते जबाबदारीने आणि नीतिमत्तेने करणे खूप गरजेचे आहे. कुटुंब आणि समाजातील नाती. खरं तर रामायण आपल्याला काय शिकवतं, तर कुटुंब आणि समाजातील नाती कशी टिकवली गेली पाहिजे. श्रीराम आणि भरत यांचे बंधुत्व असेल किंवा सीतेचा त्याग असेल, हनुमानाची भक्ती असेल, तर या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला काय कळतं, तर कुटुंब कसं जपलं पाहिजे किंवा कुटुंब आणि समाज जपण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर या शिकवणी आपण अंमलात आणणं गरजेचं आहे. संकटांना सामोरे जाण्याची शिकवण. खरं तर आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा अडचणी येतील तर त्यावर मात कशी करायची हे आपल्याला रामायण शिकवत असतं. मग वनवास असेल किंवा सीतेचा त्याग असेल किंवा सीतेचं अपहरण असेल, तर या सगळ्यावरती श्रीरामांनी कशी मात केली, मग शौर्याने, धैर्याने, या सगळ्या गोष्टी आज आजच्या आपल्या तरुणाईसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरतात. आदर्श नेतृत्व आणि सुशासन. खरं तर रामराज्य हे आदर्श प्रशासन होतं, जिथे पारदर्शकता होती, न्याय होता, समानता होती. पण या सगळ्या गोष्टी आजच्या काळात असणं खूप गरजेचं आहे, कारण की आज समाजामध्ये भ्रष्टाचारी लोक बघायला मिळतात किंवा असमानता बघायला मिळते. तर या सगळ्यांवर मात करण्यासाठी कुठंतरी आज रामराज्याचा आदर्श घेणं गरजेचं आहे. अध्यात्म आणि मानसिक शांती. खरं तर आजच्या तणावग्रस्त जीवनामध्ये किंवा धावपळीच्या जगामध्ये आज रामायण ऐकणं खूप गरजेचं आहे किंवा मनशांती मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे रामायणातील मंत्र असतील किंवा रामायणातील भजनं असतील, हे आपल्या मनाला शांती देतात. म्हणून रामायण ही कथा नाही, तर आत्मशांतीचा एक मार्ग आहे. म्हणून तुम्ही आम्ही आज रामायण वाचणं खूप गरजेचं आहे. चला तर मग रामायण वाचूया, ऐकूया आणि त्याचा स्वीकार करूया.